हाय गाइस, व्हाट्स अप एवरीवन. सो हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि आम्ही एक ट्रिप प्लॅन केली आहे. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. आणि हां आम्ही थोडंसं म्हणजे पहिला ब्लॉग आहे तर थोडंसं खाली 19-20 होणार आहे, तर काय चिंता नाही आहे. आणि आम्ही आता जस्ट CST स्टेशनला पोचलो आहे आणि आम्ही ओमकार आणि ऐश्वर्याची वाट बघतोय. एक ट्रिप छोटीशी प्लॅन केलेली आहे. भाग्या तर आम्हाला डायरेक्ट भेटणार आहे, त्याचं काही इश्यू नाही आहे. आम्ही एक ट्रिप प्लॅन केली आहे, तर फक्त ट्रेन पकडायची आणि निघायचं आहे. कुठे जाणार ते आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात सांगू. ओमकार आलेला आहे आणि ऐश्वर्या पण आलेली आहे आणि खूप लेट केलं या लोकांनी. आणि बघा कशी उड्या मारत येते आणि खूप लेट केलं आहे आज. ॲज युजल नेहमीच लेट करते. 45 मिनिट्स लेट आहे. बॉटल पडलेली आहे पाण्याची, जाऊ दे तुम्ही इग्नोर करा. पंडू पण थांबली आहे आणि ते इकडे ते बॉटलची. चला. 6 hours later. सकाळचे 7:30 वाजले आहेत आणि आम्ही आता पोचलेलो आहे संगमेश्वरला. तर पुढचा प्रवास चालूच आहे. अजून थोडा 2 तास लागतील आम्हाला पोचायला. आणि बाकी सगळे तिकडे बसले आहे. मी तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट. हाय गाईज, हाऊ यू डुईंग? भाग्या. आता आम्ही पोचलेलो आहे उक्षीला. सिग्नल लागलं आहे आणि खूप वेळ झाला, मे बी अर्धा तास झाला असेल. आम्ही इकडे थांबलो आहे. बघूया आता ट्रेन कधी निघते. अजून आम्ही उक्षीला थांबत, अजून ट्रेन वगैरे खूप टाईम झाला आहे. सिग्नलला थांबले आहे, बोर झालं एकदम आम्हाला. Much later. वी आर रिच. भाग्या, हाऊ यू फीलिंग नाव? खूप मस्त वाटतं. आता आम्ही चाललोय घरी. काहीतरी खाऊ घ्यायला थांबलेलो आम्ही इकडे स्टेशनला. आम्ही आहेत विलवडी स्टेशनला. A few moments later. गाईज, आता आम्ही घरी पोचलेलो आहे आणि हे पाहू शकता माझं घर तुम्ही. आणि आता सगळे तयारी करतात आहे. तर आम्ही आमच्या चाललो आहे कलबाच्या बागेत, म्हणजेच आंब्याच्या बागेत. तर सगळे रेडी होतात आहे. अजून ओमकार आला आता फक्त जस्ट बाहेर, बघू शकता तुम्ही. आणि आता मी तुम्हाला दाखवतो आमचा वाडा आणि आमची गुरं आहेत. बघा, ही एक पाडी आहे, इथे आमची गाय आहे. तो तिकडे चिंट्या आणि हा पिंट्या. आणि लय त्रास दिला आहे मला, मेमध्ये लय पळवलं आहे, यायचंच नाही घरी तो. सो सगळे निघालेले आहेत बागेत जायला. सो आम्ही आता चाललो आहे. हे बघा, मस्त सगळीकडे हिरवं हिरवं झाले पावसाने आणि खूप छान वाटतं आम्हाला. सो तुम्हाला कसं वाटतंय? जाम भारी. मला खूप भीती वाटते लवकर. सो तुला कसं वाटतंय? सगळीकडे हिरवं हिरवं एकदम मस्त मस्त वाटतंय. चला आता पुढे जाऊया आपण.
ही बघू शकता तुम्ही आमचे इथे बाग आहे. इथे आंब्याची आणि काजूची झाडं आहेत खूप सारी. आणि इकडे बघू शकता तुम्ही ओमकार वरती चढलाय फोटो काढायला आणि भाग्या फोटो काढते. आणि या दोघी बघतात ते दोघं नक्की काय करतात आहे. आणि आमचा टायगर आमच्याबरोबर आलेला आहे आम्हाला गार्ड करायला. आणि बघू शकता तुम्ही हे नवीन रोपं लावलेले आहेत. हे ऑलमोस्ट 2 to 3 इयर्सचे असतील. हे बघा इथे पण आहे आणि तिकडे पण आहे. आणि मस्त असं पाऊस पडलाय ना तर सगळीकडे मस्त अशी हिरवळ झाली तर खूप छान वाटतंय बघून. A few moments later. आता आम्ही चाललेलो आहेत पर्यावरती. पर्या म्हणजे ओढा असं पण बोललं जातं. तिथे आता बघूया तिथे ब्रिजवरती आहे ना फोटोज वगैरे काढायचे आहेत. तर आता हे लोक ब्रिजवरती टाइमपास करतात. थोडेसे फोटो वगैरे काढायचे त्यांना. आणि खाली जायचा प्लॅन चालू आहे पर्यावरती. तर पाहू शकता पाणी खूप कमी आहे. पाणी खूप कमी आणि आम्हाला खूप मज्जा येते. आणि आम्ही आता खाली जाणार आहे. चला तर जाऊया. टायगर नाही येणार. टायगरला नाटक करतो पाण्यात यायला. आता आम्ही खाली चाललेलो आहे आणि इथून बघा आता खाली उतरायचं आहे. आणि अशा प्रकारे मी आलेलो आहे. बाकीचे येतात आहे. हे या खाली. आणि ते बघा वरती कसे टाइमपास करतात. मी खाली आलेलो आहे. ते लोक फोटोज वगैरे काढतात. तर तुम्हाला पर्याय दाखवतो आमचा. हे बघा पाहू शकता तुम्ही एकदम स्वच्छ पाणी आहे. आणि इथं थोडं आत्ता मजा झाली की भाग्याच्या पायाखाली पान आलं होतं आणि भाग्य खूप घाबरलेली आहे. तुम्ही बघू शकता. कॅप्चर करायला हवा होता तो. हां चला तर आपण तिकडे जाऊया. वरती तुम्हाला दिसत असेल एकदम कोपऱ्यावर एकदम मस्त तिथं पान आहे. पाहते मस्त एकदम. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तर आम्ही भिजून मस्त फोटोज वगैरे काढून झालेला आहे. आणि आता आम्ही घरी चाललो जेवायला. आणि हां आणि खूप भिजलो आहे. पाऊस आला तर सगळे आता चालले घरी. आता आम्ही जेवू आणि परत एका ठिकाणी जाणार आहे. परत तुम्हाला नक्कीच भेटू लवकरच थोड्या वेळात. कॅमेरामॅन तेजस शेवडे के साथ भागा, प्रणाली, ऐश्वर्या आणि ओंकार. ओमी नक्कीच भेटतोय आम्ही थोडं.